सुखाची ओंजळ. आप्पा, मला भूक लागले. ओ मला भूक लागले. मला काहीतरी खायला द्या ना. द्या ना आप्पा. असं भुकेलेल्या आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला. भुकेपोटी राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली. तिच्याही डोळ्यात पाणी तरळलेलं होतं. शेवटी तिथून उठून जावं असं विचार करत तो घरातून बाहेर पडला. काय करणार बिचारा? रमेश एक गवंडी माणूस होता. कोठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे. पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं. त्याच्या घरची सगळं धान्य संपलं होतं. शेवटी काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्याच्या कड्यावरच पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या जवळ आला. चौकात पोलीस उभे होते. अशा या कडक उन्हात निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं. रमेश चालत चालत चौकात आला. पोलिसांनी त्याला अडवलं. तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला, काय रे, का रस्त्याने फिरतोस? लॉकडाऊन चालूय माहीत नाही का? त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला, माहीत आहे साहेब. मी असूनही रमेश रस्त्यावर फिरतो हे ऐकताच तो पोलीस मात्र रागाला आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला, काय रे, माहीत असूनही फिरतोस बाहेर? काही कामधंदा नाहीये का तुला? चल जा घरी परत. आणि होस, लस घेतलीस का? नसली घेतली तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे. पोलिसांचं हे बोलणं ऐकून रमेश लटकन हसत पोलिसांना म्हणाला, घरी पोरं रडत आहेत साहेब, भूक लागलीये त्याला. पण काय करू, आमच्या घरचं समद धान्य संपलंय. भूक लागणार नाही असली कोणती लस हाय का साहेब? असलं तर सांगा आम्हासनी, आम्ही समद घेतो. म्हणजेच कोरोना जास्तीवर आम्हाला भूक लागणार नाहीये. आणि तो तिथून निघून गेला. त्याचं ते बोलणं ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले आणि त्यांनी त्याला परत बोलावलं. त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या 2 तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेले. त्या पोलिसांनी आणलेला धान्य पाहून रमेशचे डोळे पाणावले आणि हात जोडून त्याने पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी देखील राहुलच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि तिथून चालू लागला. तेथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, एक वेगळंच समाधान त्याला जाणवलं होतं. आनंदाने गहिवरून तो मनोमनी विचार करू लागला, खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायची तर आता इतरांना त्यातलं देता आलं तर त्यांचा इतका समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद ह्या कशातच मोजता येत नाही. ओंजळ सुखाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.